निमित्त मिळते जाहीरपणे तुमचे आभार मानायला। दिवस रात्र एक करून ही वसईची लढाई जिंकली। महेश भाऊ, तुमचाही यामध्ये खूप मोठा हातभार आहे। तुमच्या सगळ्यांचे मी मनवलेला नवीन पहाट उगवलेली आहे वसईमध्ये, तर ती आपल्याला त्या संधीचं सोनं करायचंय। आणि जी काही सर्वसामान्य लोकांची वसईसाठीची स्वप्न आहे, ती स्वप्न आपल्याला सगळ्या ऑफिस मधनं काम होऊ दे, वसईला सुंदर बनवण्याचं काम या ऑफिस मधनं होऊ दे, अशीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते। आपण करण्यासाठी इथे जमलेलो आणि ते उद्घाटन झालं पहिल्यांदा मी जाहीर करतो ते मॅथ्यू कोल्यासो आपल्या शहराचे दोन ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत, दत्तानंद साहेब, शेखर धोली साहेब, नगर माणिकपूर शहराचे मंडल अध्यक्ष महेश सरवणकर, अपर्णा पाटील, आपली लाडकी आमदार, आता माझी काही लाडकी करण्यात स्नेहा, शहरातले अनेक माझे सहकारी मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, एका महत्वाच्या अशा कालखंडामध्ये मधून आपला भारत देश जातोय। अनेक संकट आपल्यावर आता आली आहेत, विशेषतः पहलगामला जे झालं त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संकट आलेले असं वाटतं। म्हणजे पहलगामला जे शहीद झाले, ज्यांना त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, ते दुसरे कुणी नाही, तुमच्या माझ्या घरातले आहेत। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा देश अखंड राहावा, या देशामधल्या प्रत्येकाला सन्मानाने, आनंदाने, सुखाने जगता यावं म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो, प्रार्थना करतो।